लहानपणी ज्या वेळेस मुलगा 3-4 वर्षाचा 5 वर्षाचा असतो ना, त्यावेळेस मुलगा शाळेमध्ये जातो, कॉन्व्हेंटला असतो पहिल्या, आणि गावामध्ये असा समारंभ होतोय. त्या समारंभामध्ये पेढे वाटले जातात. दादा, पेढे वाटत असताना या आईचा जो मुलगा असतो, तो मुलगा शाळेत गेलेला असतो. या आईच्या हातावर सुद्धा एक पेढा मिळाला असतो. ती पेढा घेते आणि घेतल्यानंतर कोणतीच अशी जगामध्ये आई नाही का तू पेढा घेतलेला ते खाऊन घेईल. मिळालेला पेढा ती खाणार नाही दादा, किंवा कोण्या डब्यातही ठेवणार नाही, किंवा कोण्या फ्रीज मध्ये ठेवणार नाही. ठेवील ते कुठं बांधून? पदराला बांधून ठेवून दादा. पदराला बांधून का बांधेल? पदराला का माझं तांदूळ शाळेतून येईल आणि मी त्याला पेढा देईल. हा पेढा जर मी कोण्या डब्यामध्ये ठेवला मला आठवण राहणार नाही, आणि म्हणून पदराला बांधताय. आणि माझा मुलगा शाळेतून जर आला तो त्यात माझ्या हाताने लागाव आणि आठवण व्हाव का मी पेढा माझ्या मुलासाठी बांधून ठेवलेला आहे, आणि त्याच्या मुखामध्ये घालेल. शाळेतून घराला येता धरेल बोटे, बांधून ठेवलेला घालेल घास ओटे. उष्टा कशा मुखाचा घेईल चुंबनाते, सांगेन ना कराया आम्हा शुभम करोते. आणि बाजू ठेवलेला तो घास आहे पेढ्याचा, त्याला आणल्यावर त्याला जवळ घेईल आणि खुशीमध्ये घेतल्यावर अलगद त्या पत्र्याला बांधलेला पेढा आणि त्याच्या मुखामध्ये भरवेल. त्याच्या मुष्ट्या मुखाचा त्याच्या मुखाले मुख लावून आपलं चुंबन घेईन दादा. ही आईची माया आहे. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर, तिला तिने
आई माझी मायेचा सागर, आई हा मायेचा सागर आहे. दिला तिने